नमस्कार. आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर पाहतोय, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या चॅप्टर मध्ये आपण पाठीमागच्या तासाला बघितलं होतं नोमेनक्लेचर सिस्टीम. नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये कॉमन नेम सिस्टीम और ट्रायव्हल नेम सिस्टीम. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडची कॉमन नावं कशी द्यायची किंवा ट्रायव्हल नावं कशी द्यायची हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. आता आपल्याला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे IUPAC नेम सिस्टीम. प्रत्येक कंपाऊंडला कॉमन नाव देता येत नाही, परंतु असा कोणताच ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही की त्याला आपल्याला IUPAC नाव देता येत नाही. म्हणून एवढी सिस्टीम ही क्लिअर आहे. IUPAC नेम सिस्टीम. आय म्हणजे काय? इंटरनॅशनल. यू म्हणजे युनियन. इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्याला आपण म्हणतो IUPAC, इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. म्हणजे ही एक केमिस्ट्रीतील तज्ञ लोकांची संघटना आहे. ती संघटना त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी केला जातो आणि त्याच्यावरनं काय केले जाते, रूल्स अँड रेग्युलेशन ठरवले जातात आणि त्या रूल्स आणि रेग्युलेशनचा वापर करून आपण काय करतो, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नोमेनक्लेचर देतो. म्हणून IUPAC नेम सिस्टीम, इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, अतिशय महत्वाचं नोमेनक्लेचर सिस्टीम IUPAC नेम सिस्टीम. आता आपल्याला जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपल्याला काय करायचे, IUPAC नावं द्यायचे. मग आपण एक एक ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहणार आहे. आता याच्यामध्ये जो आपण पहिल्यांदा पाहणार आहे ते स्ट्रेट चेन अल्केनची IUPAC नावं कशी द्यायची. स्ट्रेट चेन अल्केन. स्ट्रेट चेन अल्केन. आता स्ट्रेट चेन अल्केन कोणाला म्हणायचं आपण काल बघितलं होतं. म्हणजे ज्या अल्केन मधला कोणताच कार्बन हा 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलेला नसतो, असा जो अल्केन असतो त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट चेन अल्केन. ज्या अल्केन मधला कोणताच कार्बन हा 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलेला नसतो, अशा अल्केनला काय म्हणायचं, स्ट्रेट चेन अल्केन. द अल्केन इन which each carbon atom is bonded to किंवा is not bonded to more than 2 adjacent carbon atoms. म्हणजे कोणताच कार्बन हा 2 पेक्षा जास्त कार्बनला जोडलेला नसतो शेजारच्या. म्हणजे एकाला जोडलेला असतो किंवा जास्तीत जास्त 2 कार्बनला जोडलेला असतो. असे जे अल्केन असतात त्यांना आपण काय म्हणतो, स्ट्रेट चेन अल्केन. त्यांना म्हणायचं स्ट्रेट चेन अल्केन. आता अशी जे अल्केन्स आहेत अशा अल्केन्सचं काय करायचं, आपल्याला IUPAC नावं लिहायची. कशी नावं द्यायची IUPAC बघा. आता त्याच्यासाठी आपल्याला एक आपण तक्ता बघणार आहे. कार्बनच्या संख्येवरनं समजा आपण पहिला कॉलम केला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ कार्बन ॲटम त्याच्यावरनं त्याचा काय घेतला, मॉलिक्युलर फॉर्म्युला.
मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपण त्याचा समजा कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, आणि शेवटी आपण काय लिहिलं त्याचं IUPAC नेम, म्हणजे स्ट्रेट चेन अल्केनचे आपल्याला IUPAC नावं लिहिण्यासाठी आपण काय केलं, असा कॉलम तयार केलाय. आता बघा, कार्बनची संख्या समजा कार्बन एक संख्या असेल कार्बनची, त्यावेळेस त्या अल्केनचा फॉर्म्युला असतो CH4, त्याचा फॉर्म्युला असतो CH4, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH4च. आणि ज्यावेळेस एक कार्बन असतो त्यावेळेस त्या पॅरेंट अल्केनचं IUPAC नाव काय असतं, मिथेन. त्याचं IUPAC नाव काय आहे, मिथेन. समजा कार्बनची संख्या 2 असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C2H6, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C2H6, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला असतो CH3, त्यावेळेस त्याचं IUPAC नाव आहे इथेन. IUPAC नाव काय येतं, इथेन. समजा कार्बनची संख्या त्या अल्केन मध्ये 3 आहे, त्यावेळेस त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C3H8. एक कार्बन वाढला की हायड्रोजन 2 वाढतात, कारण हे कशामध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित आहे. CnH2n+2 हा अल्केनचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण काय करतोय, कार्बनची संख्या टाकतोय. C3H8, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3, CH2, CH3, त्याचं नाव आहे प्रोपेन. 3 कार्बनचा प्रोपेन, IUPAC नाव प्रोपेन. आणि हे सगळे काय आहेत, स्ट्रेट चेन आहेत. बघा, असा कुठला कार्बन आपल्याला आढळतोय का तो 2 पेक्षा जास्त शेजारी आहे, नाही. कमीत कमी एकाला जोडलेला असतो, जास्तीत जास्त शेजारच्या 2 कार्बनला जोडलेला असतो प्रोपेन. समजा कार्बनची संख्या त्याच्यामध्ये 4 असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3, CH2, CH3, म्हणजे CH2 दोनदा लिहिण्यापेक्षा आपण काय केलंय, कंडेन्स केलंय, एकत्रित लिहिलंय, म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो, कंडेन्स्ड फॉर्म्युला. याचं IUPAC नाव काय आहे, 4 कार्बनचा ब्युटेन. 4 कार्बनचा अल्केनचं IUPAC नाव काय आहे, ब्युटेन. समजा कार्बनची संख्या त्याच्यामध्ये 5 आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3. बघा कसं लिहितोय आपण, CH2 आणि CH3 असा फॉर्म्युला आहे हा C5. परंतु CH2 1, 2, 3 तोच पार्ट रिपीट होतोय, म्हणून कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिताना काय करायचं, जो पार्ट रिपीट होतोय तो न लिहिता एकत्रित लिहायचं. कितीदा होता CH2, 3 वेळा, म्हणून CH2 3, आणि शेवटी काय होतं CH3. 1, 3, 4 आणि 1, 5. 5 कार्बनच्या पॅरेंट अल्केनचं IUPAC नाव काय आहे, पेंटेन. त्याचं IUPAC नाव आहे पेंटेन. जर कार्बनची संख्या 6 असेल तर त्या अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C6H14. आता याच्यामध्ये तसंच CH3 4 वेळा CH2 काय होणार आहे, रिपीट होणार आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे CH3 आहे शेवटी. मग CH2 4 वेळा सेपरेट लिहिण्यापेक्षा काय करायचं, एकत्रित लिहायचं. CH2 4, 1, 4, 5 आणि 1, 6.
त्याचं IUPAC नाव आहे 6 कार्बनचा अल्केन आहे हेक्झेन. त्याचं IUPAC नाव काय आहे? हेक्झेन. जर कार्बनची संख्या 7 असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C7H16. त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3 CH2 CH3 3 5 6 7 आणि 7 कार्बनचा अल्केनचं IUPAC नाव आहे हेप्टेन. त्याचं नाव आहे हेप्टेन. हे झालं 7 कार्बन. असंच आपण जर कार्बनची संख्या वाढवली समजा 8 कार्बन घेतला आपण, कार्बनची संख्या त्याच्यामध्ये 8 आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C8H18. एक कार्बन वाढलं की H2 न वाढतात. 6चं 7 झालं, 14चं 16, 16चं 18. कार्बन एकानं वाढलं की हायड्रोजन काय होतात? 2 न वाढतात. C8H18 त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3 CH2 6 CH3. फक्त एक CH2 मध्ये वाढत जातो. आणि त्याचं IUPAC नाव आहे 8 कार्बनचा अल्केनचं IUPAC नाव आहे ऑक्टेन. त्याचं IUPAC नाव काय आहे? ऑक्टेन. जर समजा 9 कार्बन असतील, 9 कार्बनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C9H20 CH3 CH2 7 वेळा, म्हणून लिहिताना काय केलंय आपण? CH2 7 लिहिले. याचं IUPAC नाव आहे 9 कार्बनचा अल्केनचं नाव आहे नोनेन. त्याचं IUPAC नाव काय आहे? नोनेन. जर 10 कार्बन असतील, 10 कार्बन C10H22 म्हणजे CH3 CH2 किती वेळा? 8 वेळा, म्हणून एकत्र लिहिलं 8 आणि पुढं काय आहे? CH3. 8 आणि 2 10. 10 कार्बनचा जो पॅरेंट अल्केन आहे त्याला डिकेन. त्याला काय म्हणायचं? डिकेन. जर कार्बन 11 असतील, कार्बनची संख्या 11 आहे, C11H24 CH3 CH2 9 CH3 CH2 9 CH3. 11 नंबरचा अल्केन आहे अनडिकेन. अनडिकेन. असंच आपण 12 नंबरचा घेतला C12H26 CH3 CH2 10 CH3. 12 झाले. 12 नंबरचा आहे डोडिकेन. 12 नंबरचा अल्केनचं IUPAC नाव काय आहे? डोडिकेन. समजा त्याच्यामध्ये कार्बनची संख्या 13 असेल, C13H28 CH3 CH2 11 CH3 11 12 13. 13 कार्बनचा जो अल्केन आहे स्ट्रेट चेन, त्याचं IUPAC नाव काय आहे? ट्रायडिकेन. ट्रायडिकेन. समजा कार्बनची संख्या त्याच्यामध्ये 14 आहे, 14. C14H30 CH3 CH2 12 CH3 1 12 13 आणि 1 14. त्याचं नाव आहे
टेट्राडिकेन, चौदा कार्बन असेल त्यावेळेस त्याचं नाव काय आहे, टेट्राडिकेन. समजा 15 कार्बन असणारा आपण काय केला, स्ट्रेट चेन अल्केन कन्सिडर केला. 15 कार्बन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C15H32. C15H32 CH3 CH2 CH3 15 कार्बनच्या अल्केनचं आयुपीएसी नाव आहे पेंटाडिकेन. पेंटाडिकेन. समजा 16 कार्बन असतील, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C16H34. त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे CH3 CH2 CH3. त्याचं आयुपीएसी नाव आहे हेक्साडिकेन. हेक्सा म्हणजे 6 आणि डिकेन म्हणजे 10 म्हणजे 16. 17 कार्बन जर असतील, C17H36 CH3 CH2 CH3. 17 कार्बनचा आयुपीएसी नाव आहे हेप्टाडिकेन. हेप्टाडिकेन. जर समजा त्याच्यामध्ये 18 कार्बन असतील तर मॉलिक्युलर फॉर्म्युला C18H38 आणि त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3 CH2 CH3 आणि त्याचं नाव आहे ऑक्टाडिकेन. ऑक्टाडिकेन. जर समजा त्याच्यामध्ये 19 कार्बन असतील, C19H40 CH3 CH2 17 वेळा, CH3 1 17 18 आणि 1 19. त्याचं नाव आहे नोनाडिकेन. नोनाडिकेन. आणि जर समजा त्याच्यामध्ये 20 कार्बन असतील तर मॉलिक्युलर फॉर्म्युला C20H42 CH3 CH2 18 CH3 आणि याचं नाव आहे आयकोसेन. याचं नाव आहे आयकोसेन. म्हणजे हे जे आहे ते 18 वेळा CH2 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 असतं. म्हणून 18 वेळा सेपरेट लिहिण्यापेक्षा आपण काय करतो, एकदाच लिहितो. त्याला आपण म्हणतो कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि हे जे फॉर्म्युला आहेत हे आपण कुठल्या फॉर्म्युला टाकतो, आपल्याला अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. याच्यामध्ये फक्त आपण काय केलंय, एन ची संख्या टाकलेली आहे, कार्बनची संख्या इथं टाकली. समजा आपण 20 टाकलं तर काय येतं, C20H 2 गुणुले 20 अधिक 2 म्हणजे किती, 42. म्हणून या फॉर्म्युल्यात आपण टाकल्यानंतर आपल्याला काय तयार होतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि जे स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH2. आता समजा आपण स्ट्रेट चेन अल्केन कसा आहे बघा. समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण, डिकेन असेल CH3 CH2 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 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. समजा हा काय केलाय आपण, डिकेन घेतलाय, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C10H22. C10H22. आता बघा CH2 किती वेळा लिहिले, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे तोच पार्ट काय झालाय, रिपीट.
म्हणून आपण कंडेन्स्ड फॉर्म्युलेमध्ये लिहिताना कसं लिहिलंय, CH3 CH2 8 वेळा आणि शेवटी काय आहे CH3, असा कंडेन्स्ड. आता हा स्ट्रेट चेन आहे बघा, आपण जे आता 20 एक्झाम्पल लिहिले त्याच्यामध्ये बघा असा कोणताच कार्बन नाही की जो 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलेला असतो. आपण स्ट्रेट चेन अल्केन कशाला म्हणलंय, ज्या अल्केन मधला कोणताच कार्बन हा 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलेला नसतो. मग आहे का असा कुठला कार्बन दिसतोय का जो 2 पेक्षा जास्त, तर नाही, कमीत कमी एकाला जोडलेला असतो आणि जास्तीत जास्त 2ला जोडलेला असतो. म्हणून असे जे अल्केन असतात त्या अल्केनला आपण म्हणतो स्ट्रेट चेन अल्केन. आणि हे स्ट्रेट चेन अल्केनचं IUPAC नोमेनक्लेचर त्याच्या कार्बनच्या संख्येवरनं, म्हणजे 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 कार्बन असेल तर इथेन, 3 कार्बन असतील प्रोपेन, 4 असतील ब्युटेन, 5 असेल पेंटेन, 6 असेल हेक्झेन, 7 असेल हेप्टेन, 8 असेल ऑक्टेन, 9 असेल नोनेन, 10 असेल डिकेन, 11 असेल अनडिकेन, 12 डो डिकेन, 13 असतील तर ट्रायडिकेन, 14 असतील तर टेट्राडिकेन, 15 असतील तर पेंटाडिकेन, 16 असतील तर हेक्साडिकेन, 17 असतील तर हेप्टाडिकेन, 18 असतील तर ऑक्टाडिकेन, 19 असेल तर नोनाडिकेन आणि 20 असेल तर आयकोसेन. 20 असेल तर आयकोसेन. हे आहे IUPAC नोमेनक्लेचर मध्ये पहिला टाइप, IUPAC नोमेनक्लेचर ऑफ स्ट्रेट चेन अल्केन. स्ट्रेट चेन अल्केनचं IUPAC नोमेनक्लेचर. आता स्ट्रेट चेन नंतर आपल्याला बघायचं आहे ब्रांच्ड चेन. IUPAC nomenclature of branched chain. Branched chain hydrocarbon. आता ब्रांच्ड चेन कुणाला म्हटलं होतं, काल आपण बघितलं होतं कॉमन नावामध्ये, म्हणजे ज्या हायड्रोकार्बन मधला एखादा कार्बन हा 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलेला असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. लक्षात येते बघा, ज्या हायड्रोकार्बन मधला एखादा कार्बन ऍटम जोडलेला असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. म्हणून आपल्याला ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन याचा अर्थ माहित पाहिजे. कशाला म्हणतो आपण, the hydrocarbon in which in a straight chain one of the carbon is bonded to more than two adjacent carbon atoms. त्याला आपण म्हणतो ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. वन ऑफ द म्हणजे एखादा कार्बन असा असतो, म्हणजे कमीत कमी एखादा, की जो कार्बन 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलेला असतो त्या हायड्रोकार्बनला काय म्हणायचं, ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. याला म्हणायचं ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. फॉर एक्झाम्पल बघा, CH3 CH CH3
CH2CH3. या एक्झाम्पल मध्ये बघा, हा कार्बन असा आहे की जो कार्बन किती कार्बनला जोडलाय, तर 3 कार्बनला जोडलाय. बघा, हा कार्बन शेजारी 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे. म्हणजे एखादा कार्बन काय केलेला आहे, 2 पेक्षा जास्तला जोडलेला आहे, मोर दॅन 2. त्याला आपण म्हणतो ब्रँच्ड. म्हणजे ही जर आपण स्ट्रेट चेन कन्सिडर केली तर ही त्याची काय झाली, ब्रँच. ही त्याची झाली ब्रँच. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं, CH3 C CH3 CH3 CH2 CH3. आता या स्ट्रेट चेन मध्ये बघा, ही स्ट्रेट चेन आहे. या स्ट्रेट चेन मधला एक कार्बन असा आहे की जो कार्बन शेजारच्या 2 पेक्षा जास्त शेजारच्या कार्बनला जोडलाय. बघा, हा कार्बन 1 इथं जोडलाय, 2 इथं जोडलाय, 3 आणि इथं जोडलाय 4. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ब्रँच्ड. म्हणजे या आपल्याला काय दिसतात, ब्रँचेस दिसतात. त्याला आपण म्हणतो ब्रँच्ड चेन हायड्रोकार्बन. ब्रँच्ड चेन हायड्रोकार्बन. आता ब्रँच्ड चेनचं नोमेनक्लेचर बघण्यापूर्वी आपल्याला अल्किल ग्रुप म्हणजे काय माहित पाहिजे. अल्किल ग्रुप कोणाला म्हणायचं, आणि अल्किल ग्रुपचे 2 टाइप असतात, एक स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आणि एक ब्रँच्ड चेन अल्किल ग्रुप. म्हणून याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे अल्किल ग्रुप. आपल्याला अल्किल ग्रुप म्हणजे काय माहित असणं अपेक्षित आहे. अल्किल ग्रुप अल्किल ग्रुप जे आपण कशाने दाखवतो, आर न दाखवतो. अल्किल ग्रुप कशाने दाखवतो, आर न. आता अल्किल ग्रुप म्हणजे काय, तर असा एक कंपाऊंड आहे की त्या कंपाऊंड मध्ये एक हायड्रोजन ऍटम हा लेस असतो. कोणापेक्षा, अल्केन पेक्षा. अल्केन मधला एक हायड्रोजन ऍटम जर आपण रिप्लेस केला तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अल्किल ग्रुप. त्याला काय म्हणायचं, अल्किल ग्रुप. म्हणजे एक हायड्रोजन काय करायचा, अल्केन मधला रिप्लेस केल्यानंतर काय तयार होतं, अल्किल ग्रुप. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, an alkyl group in which one hydrogen atom is less than alkane. एक हायड्रोजन हा काय असतो, त्याच्यामध्ये लेस असतो. कुणापेक्षा, अल्केन पेक्षा. म्हणजे अल्केन मधला एक हायड्रोजन काय करायचा, रिप्लेस करायचा. आता बघा, अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CnH2n+2. हा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. यातला एक H काय करायचा आहे, रिप्लेस करायचा. म्हणजे एक H रिप्लेस केल्यावर काय झालं, CnH2n+1. CnH2n+1 याला आपण काय म्हणतो, अल्किल. एक H आपण काय केला, कमी केला. इथं 2 आहे, इथं काय आला 1. आणि तो आपण कशाने इंडिकेट करतो, आर न. म्हणजे अल्किल ग्रुप कशाने इंडिकेट करायचा, आर न. त्याला म्हणायचं अल्किल ग्रुप. आणि नावं कशी येतात बघा, ANE काढून YL टाकायचा. ANE कशामधला, जो अल्केन आहे त्या अल्केन मधला काय करायचा, ANE शब्द काढायचा आणि काय टाकायचा, YL. अल्केनचं अल्किल. म्हणून बघा, आपण अल्केन वरनं काय येणार आहे, अल्किल. अल्केन मधला एक हायड्रोजन आपण काय करतोय, रिप्लेस करतोय. त्यावेळेस ANE शब्द काढायचा, YL टाकायचा. म्हणून अल्केनचं काय येतं, अल्किल येतं. आता या अल्किल मध्ये 2 टाइप असतात. अल्किलचे 2 टाइप, एक स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आणि एक ब्रँच्ड चेन अल्किल ग्रुप. आता याचा पहिला जो टाइप आहे
स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप, स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आणि ब्रँच्ड चेन अल्किल ग्रुप. आता स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कोणाला म्हणायचं, तर जो टर्मिनल कार्बन आहे, आपल्याला एक हायड्रोजन काढायचा आहे, मग तो कोणत्या कार्बनवरचा काढायचा त्याच्यावरनं ह्याचे दोन टाईप आहेत. टर्मिनल कार्बन म्हणजे शेवटचा कार्बन. जर आपण शेवटच्या कार्बनवरचा जर आपण हायड्रोजन रिप्लेस केला, जर आपण शेवटच्या कार्बनवरचा हायड्रोजन जर रिप्लेस केला, तर त्या अल्किलला म्हणायचं स्ट्रेट चेन अल्किल. बघा, कुठला कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे, टर्मिनल कार्बन ॲटमवरचा. म्हणजे द अल्किल इन विच हायड्रोजन atom is replaced on terminal carbon atom of an alkane किंवा हायड्रोकार्बन. म्हणजे जो अल्केन आहे त्या अल्केनचा जो टर्मिनल कार्बन आहे, त्या टर्मिनल कार्बनवरचा काय करायचा, हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस केला तर त्या अल्किलला काय म्हणायचं, स्ट्रेट चेन अल्किल. त्याला म्हणायचं स्ट्रेट चेन अल्किल. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिले एक्झाम्पल समजा CH3 CH2 CH3 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 पॅरेंट अल्केन आहे, त्याचं नाव इथेन आहे. आता इथं दोनच कार्बन आहेत, याचं काय नाव आहे, इथेन, किंवा आपण खाली लिहूया, हा काय आहे, इथेन. आता याच्यावरचा आपल्याला काय करायचं आहे, H रिप्लेस करायचा आहे. याच्यावरचा H काय केला आपण, रिप्लेस केला. इथेन नाव देताना काय करायचं, ANE काढायचं, YL टाकायचं, म्हणून याचं नाव काय येतं, इथाइल. याचं काय येतं, इथाइल. समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं, CH3 CH2 CH3, याचं नाव आहे प्रोपेन. हा टर्मिनल कार्बन आहे, हा किंवा हा इकडून कन्सिडर केलं तर हा टर्मिनल आणि इकडून कन्सिडर केला तर हा टर्मिनल कार्बन. त्याच्यावरचा आपण काय करणार आहे, हायड्रोजन रिप्लेस करणार आहे. बघा, याच्यावरचा काय केला आपण, H काढला टर्मिनल कार्बनवरचा, याचं नाव आहे N प्रोपाइल. प्रोपेनचं काय केलं, ANE काढलं, YL टाकलं, N प्रोपाइल. म्हणजे आपण हायड्रोजन कुठला रिप्लेस केलाय, टर्मिनल कार्बनवरचा. त्यावेळेस त्याला म्हणायचं स्ट्रेट चेन अल्किल किंवा CH3 CH2 CH2 CH3, याचं नाव आहे N ब्युटेन. इकडून कन्सिडर केला तर हा टर्मिनल आणि इकडून कन्सिडर केला तर हा टर्मिनल. या किंवा या कार्बनवरचा काय करायचा, एक हायड्रोजन रिप्लेस करायचा, CH3 CH2 CH2 CH2, म्हणजे काय केला, H याच्यावरचा काय केला, रिप्लेस केला, म्हणून याचं नाव आहे N ब्युटाइल. ANE शब्द काढला आणि काय टाकला, YL. ANE शब्द काढून काय केला आपण, YL टाकला. ANE काढला, YL टाकला. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, स्ट्रेट चेन. समजा CH3 CH3 आयसोब्युटेन
आता इकडून कन्सिडर केला तर हा टर्मिनल, इकडून केला तर हा टर्मिनल, किंवा अशी चेन निवडली तर हा टर्मिनल हा टर्मिनल. इथला एच काढला आपण, कुठला काढला, टर्मिनल कार्बनवरचा एच काढला, आयसो एच काढला म्हणून ए एन ई काढायचं आणि काय टाकायचं, वायल वायल. अशा अल्केनला म्हणायचं स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप. म्हणजे लक्षात काय घ्यायचं आहे, अल्किल म्हणलं की एक हायड्रोजन कमी, पण तो नेमका कोणत्या कार्बनवरचा काढायचा आहे. जर टर्मिनल कार्बनवरचा जर आपण हायड्रोजन काढला, टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन काढल्यानंतर त्या अल्किलला म्हणायचं स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप, स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप. आणि याच्यामध्ये दुसरा टाइप आहे ब्रँचड चेन अल्किल ग्रुप, ब्रँचड चेन अल्किल ग्रुप. ब्रँचड चेन, आता ब्रँचड चेन याच्या नेमकं उलट. इथं आपण टर्मिनल कार्बनवरचा काढलाय, ब्रँचड मध्ये नॉन टर्मिनल, नॉन टर्मिनल म्हणजे शेवटचा सोडून, त्या अल्किलला काय म्हणायचं, ब्रँचड अल्किल ग्रुप. द अल्किल ग्रुप इन विच one hydrogen atom is replaced on non-terminal carbon atom of an hydrocarbon किंवा of an alkane. अल्केन किंवा आपण त्याला हायड्रोकार्बन अल्केन, त्यावेळेस त्याला म्हणायचं ब्रँचड चेन. म्हणजे नॉन टर्मिनल. एक्झाम्पल CH3, CH2, CH2 आणि CH3. याच्यामध्ये हा टर्मिनल आहे, हा टर्मिनल आहे, आणि हे काय आहेत, नॉन टर्मिनल. म्हणजे कुठला हायड्रोजन काढायचा आपल्याला, नॉन टर्मिनलचा. याच्यावरचा काढायचा नाही, याच्यावरचा काढायचा नाही, याच्यावरचा किंवा याच्यावरचा काढायचा. असे जे अल्किल ग्रुप असतात त्या अल्किल ग्रुपला काय म्हणायचं, नॉन टर्मिनल ब्रँचड चेन अल्किल ग्रुप. आता बघा एक्झाम्पल, समजा आपण एक्झाम्पल घेतलं, पहिलं एक्झाम्पल समजा CH3, CH2, CH3 प्रोपेन. या अल्केनचं नाव प्रोपेन. आता H आपल्याला रिप्लेस करायचा आहे कुठल्या कार्बनवरचा, नॉन टर्मिनल. मग हा कार्बन कसला आहे, टर्मिनल आहे. हा कार्बन टर्मिनल आहे, हा कार्बन टर्मिनल आहे, हा कार्बन काय आहे, नॉन टर्मिनल. म्हणून त्याच्यावरचा काय करायचा, H रिप्लेस करायचा, CH3 CH3. इथला आपण काय केला, H रिप्लेस केला, याच्यावरचा H रिप्लेस केला. म्हणून प्रोपेनचं ANE काढायचं, वायल टाकायचं, प्रोपाइलच. परंतु सेकंडरी कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस केलाय म्हणून सेकंडरी, सेकंडरी प्रोपाइल. त्याचं नाव काय आहे, सेकंडरी प्रोपाइल, सेकंडरी प्रोपाइल. समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं, CH3 CH3 याचं नाव काय आहे, आयसोब्युटेन. याचं नाव आहे आयसोब्युटेन. आता याच्यामध्ये काय करायचं, टर्मिनल कार्बनवरचा H काढाय, नॉन टर्मिनल. हा कन्सिडर केला तर नॉन टर्मिनल, टर्मिनल येतो, हा टर्मिनल, हा टर्मिनल, मग हा काय, नॉन टर्मिनल.
याचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल. टर्शरी कार्बनवरचा आपण काय केलाय, हायड्रोजन रिप्लेस केलाय. नुसतं ब्युटाइल लिहिलं तर आपलं आन्सर चुकतं का, तर याचंही नाव काय आहे, ब्युटाइल. स्ट्रेट चेन मध्ये सुद्धा नाव काय आहे, ब्युटाइलच आहे. याचं नाव आहे एन ब्युटाइल. मग टर्शरी नाही लिहिलं तर दोन्ही सारखं वाटतं, आहे का सारखं, वेगळं आहे. म्हणून त्याच्यामध्ये प्रिफिक्स महत्वाचे आहेत. एन असेल, आयसो असेल, निओ असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल. समजा तिसरं एक्झाम्पल घेतलं, CH3 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 किंवा याचं काय आहे, एन ब्युटेन. आता इथला एच काढला समजा, इथला एच काढला, नॉन टर्मिनल वरचा सेकंडरी ब्युटाइल. एन काढायचं, YL टाकायचं. याला म्हणायचं ब्रँच्ड चेन अल्किल ग्रुप. म्हणजे अल्किल ग्रुपचे दोन टाईप आहेत, एक स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आणि एक ब्रँच्ड चेन अल्किल ग्रुप. जर टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस केलं की स्ट्रेट चेन अल्किल, आणि जर नॉन टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस केलं की त्याला आपण काय म्हणतो, ब्रँच्ड चेन अल्किल ग्रुप. म्हणजे आपल्याला ब्रँच्ड चेन हायड्रोकार्बनचं IUPAC नाव बघण्यासाठी आपल्याला अल्किल म्हणजे काय माहित पाहिजे आणि त्याचे दोन टाईप माहित पाहिजे, ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये आपण प्रिफिक्स वापरतो. उदाहरणार्थ मिथाइल, इथून पुढे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, मिथाइल साठी Me शब्द वापरला जातो. CH3 असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, मिथाइल. त्याच्यासाठी शब्द Me वापरला जातो. C2H5 त्याला आपण काय म्हणतो, इथाइल. इथाइल साठी शब्द काय वापरला जातो, ET. इथाइल साठी काय वापरला जातो, ET. जर प्रोपाइल असेल C3H7, प्रोपाइल साठी शब्द वापरला जातो PR. आणि जर ब्युटाइल असेल C4H9 ब्युटाइल, त्याच्यासाठी काय वापरला जातो, BU. म्हणजे इथून पुढे Me दिसलं की मिथाइल, ET म्हणजे इथाइल, PR म्हणजे प्रोपाइल, BU म्हणजे काय, ब्युटाइल. आपल्याला IUPAC नाव बघताना असं येणार आहे. म्हणून अगोदर आपण बेस पक्का केला आणि याच्यानंतर मग आपण काय करणार आहे, त्याचं नोमेनक्लेचर ते आपण नंतरच्या तासाला